आपला 17 अध्याय त्या ठिकाणी आपण 1730 28 होवी माऊली पर्यंत 28 आलो. हा माऊलीनं मी ओवी मराठीत कसे गेली. गीता संस्कृत मध्ये होती. ती गीता उपनिषदामधून आली होती. उपनिषद सूत्र मध्ये होता आणि सूत्र भाष्य होते आणि ते भाष्य वेदातून आले होते. अशी लांब लचक जी वेदाची 5 वेदाचं जे मर्म गुह्य ज्ञान मराठीला लढायले तर मध्ये पायऱ्या 4-5 होत्या. भाष्य, सूत्र, उपनिषद, गीता आणि मराठी ओवी. कळत नाही, आपण लक्ष देत नाही बारीकसर. कारण मनातून जर हृदयातून वाचलं ओवीला धरलं, ओवीनं हृदयानं ओवीला धरलं तर हृदयात बाकीचा कचरा काहीच थांबत नाही. हो माऊली. पण आपण हृदय दिले संसाराला, लेकराला, घराला. म्यूट पहा. माऊली काय बोलतात हे समजून घ्या नीट. कृष्णार्जुनाच्या संवादामध्ये मोक्षामध्ये अर्जुनाला आणलं, ज्ञान हृदयामध्ये थांबलं, अर्जुन कृष्ण बनले. आता नंतर गीता मराठी का केली, मराठीचं फल काय, संस्कृत अवघड काय, वेद किती क्लिष्ट काय, भाष्य कसे किती डोक्याच्या बाहेरचा विषय काय, सूत्र भाष्य उपनिषद काहीच माहित नाही, अभ्यास करता येत नाही, साधी ओवी मराठी कळत नाही, सूत्र भाष्य काय कळणार तुम्हाला? कळतील का? नाही करणार माऊली, नाही करणार. मराठी ओवी तुम्हाला अर्थ सांगून सांगता येत नाही वापस. त्याच्या रिटर्न तुम्हाला बोलता येतं गाणवात? नाही माऊली. नाही. किती लांब आहेत आपण भगवंतापासून. किती बुधड देहात बसले, घाणीत बसले, घरात बसले, खोट्यात घुसले, वासनेमध्ये माजले. काय आपलं काय खरंय आपलं? बेधुंद संसार करतो आपण, मगर मस्त तिथं बसतो, खातो, झोपतो. न दुःख, न क्लेश, न चिंता. माझं कसं होईल, माझा बंद कधी जाईल, मला उपदेश हृदयात कसं थांबल, मला ब्रह्मानुभूती कशी भोगता येईल, देहाची अनुभूती कशी संपून जाईल, संबंध ईश्वराचा केव्हा होईल, आत्मस्वरूपाचा भोग कसा भोगता येईल, मी तो पदावर कशी बुद्धी जाईल, आत्मपदावर. तिचं काही कळलं. आयुष्य असंच घातलं घरादारात, काही समजणं तुम्हाला. पागल हो पागल, वेदासाठी, ज्ञानासाठी, भक्तीसाठी, गुरुच्या संगतीसाठी, श्रवणाला घेण्यासाठी, मुक्त होण्यासाठी, वेदात येण्यासाठी, देहभाव संपण्यासाठी, वृत्तीला सोडण्यासाठी, अनुभव भोगण्यासाठी, भाव काढण्यासाठी, भेट टाकण्यासाठी, अभेदात येण्यासाठी, गीतेचा भोग घेण्यासाठी. गीतेचा भोग म्हणजे आत्मानंद. काय करतो आपण, काय वागतो, अभ्यास नाही, चिंतन नाही. कालीच्या स्वरूप करते म्हणतं की ज्ञानेश्वरी संपन्न माझी. मला बोलून काय फायदा आहे? ताप आहे. एकदा ज्ञानेश्वरी घेऊया, विचारसागर घेऊ, संध्याकाळी विचारसागर वेळाच. हो माऊली. हो माऊली. होईल तो होईल, 50 वगैरे एवढं काय घाबरायचं? 9000 पार केले, हो माऊली. होईल तो होईल, एवढं काय घाबरायचं? अर्जुनाला भगवंतानं देहातून काढलं, वृत्तीला बोधामध्ये मुरवलं, चित्ताला चिन्मय केलं, अध्यात्म हृदयात गेलं. अर्जुन आणि कृष्ण एक झाले, अद्वैतामध्ये आले आणि दिसणार द्वैत मिथ्या झालं. हे ग्रंथानं ज्ञान दिलं, ओवीचं माधुर्य आलं, हृदयामध्ये ते पोहोचलं आणि ते मन राम बनलं. साधी साधी भाषा आहे हो. संस्कार, मरणाचा संसार केला हे कळत नसते आणि मरणाचं हे केलं ते कळत नसते. कळतं की नाही समीकरण? हो माऊली.
मरणांत संसार केला, बुधड घाण पडते, संसारात घाण टाकलं, सगळं ह्याचं भान आलं, दुःख पदरात आलं आणि आयुष्य मातेत गेलं. काय केलं संसार? अरे राम, परमार्थ कधी करायचा, अध्ययन कसं करायचं, ओवी कशी हृदयात घ्यायची, श्लोक कसा लावून घ्यायचा, वेदाकडे कसं जायचं, गुरुला शरण कसं व्हायचं आणि त्यांना शरण जाऊन मी कोण हे कसं विचारायचं, हे कळणाऱ्यालाच कळतं. सगळ्याच्या बस की बात नाही. इतकं वाईट वाटतं की विचारसागर नाही या लोकांना. तुम्हाला काय माहिती विचारसागर म्हणजे काय आहे, अध्यात्म काय आहे, ज्ञानाची बैठक काय आहे, अद्वैताचा रस काय आहे, वेदाचं खंडन काय आहे, मोक्षाचं मंडन काय आहे, श्रवणाचं फल काय आहे, संसारात दुःख कसं आहे, अदृष्ट किती कठीण आहे, मृत्यू टाळता येत नाही, अज्ञान संपत नाही, बुद्धी भगवंतापाशी थांबत नाही, ती देहाला टाकत नाही, तिची वासना जळत नाही, तिचं पाप पुण्य तिला समजत नाही. काय कळतं आपल्याला? 21 पदर मोजले, 10 पदर मोजले, हे पदर मोजके लिहायचे. पंचभूताचं भांड धरून बसली, वासनामध्ये मिली, सूक्ष्म देह कायम केला, अज्ञान कारण तसंच राहिलं, परमात्मा तर बाजूलाच गेला, आयुष्य संपलं, ही गेली यमाच्या हातात. त्याचं का यमाकडे? नाही माऊली. श्रवण असं बेधुंद करावं, वृत्तीनं देहाला टच करते, व्यवहार झाला संबंध होणे, जगत दिसलं खरं वाटू नये, भगवंत दिसला आपल्या भिन्न वाटू नये. हो माऊली. तो कुठे आहे, कसा आहे, त्याचं रूप काय, तो राहतो कुठं, असतो कुठं, दिसतो कुठं, असतो कुठं दिसतो कुठं, असणं अस्तित्व आहे, दिसणं वृत्तीचं आहे, कळणं बोधाचं आहे, मिळणं ज्ञानाचं आहे, अनुभव मोक्षाचा आहे आणि सांगणं वेदाचं आहे. रामकृष्ण हरिताई. साष्टांग माऊली. कुठे आहे माझा हरी, कसा आहे, त्याच्याकडे कसं जाऊ, त्याला कसं पाहू, ज्ञानानं पाहू, बोधानं जाऊ, मोक्ष त्याच्या जवळ त्याला एक करू, त्याचा अनुभव घेऊ, त्याच्या संबंधाला पाहू आणि त्याच्या सहवासाला भोगू, देहाचा सहवास त्यागू. आयुष्य चाललंय आपलं, तुमचं असो की आमचं असो, जन्म आलाय तर हरीची भेट, हरीची ओळख, हरीचं ऐक्य, हरीची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती, अज्ञानाची समाप्ती, श्रवणाची भक्ती, स्वरूपाची प्रतीती आणि जगताची निवृत्ती. सुंदर विषय असतात वेदाचे, लहान नसतात. कथा ऐकायचं, जायचं, हिंडायचं, सांगा म्हणलं येत नाही, काय ऐकलं कळत नाही, भेद जळत नाही, पाप पुण्य थांबत नाही, कर्म सुटत नाही आणि हरी भेटत नाही. सद्गुरु माऊली. काय गेली 7 दिवसांनी मातीचा अज्ञान टाक, संतांचे श्रवण कर, अध्ययनात मर, तरी कमी भन. श्रवण काय करावं, फक्त वेद ऐकावं, त्या भगवंताचं चिंतन कळावं, तो परमात्माच, मिळावं तो तोच, अनुभवावा तर तोच, गावा तर तोच, सोबत राहावा तर तोच. इथं सगळा अखंडीवर पसारा गोळा केला, खाट पसारा, मोडका तोडका, कुठची मुडकी, वलन तुटका, सगळं गोळा केलं, एक धडणे. खुर्ची बसा पाय मोडला, सोप्यावर बसा खड्डा पडला. खरे माऊली, अगदी बरोबर. तरी संसारात मतलबासाठी सगळे जवळ येते. ऐका गुरुपशी मतलब आहे का गुरुपशी? नाही माऊली. निस्वार्थ नाते, कळप्रेमाचं निस्वार्थ नाते गुरुचं आणि साधकांचं. कधी फाटून ज्ञान देते, अज्ञान आटून घोटून आठवते, बुद्धीला ब्रह्म करते, जीवाला शिव करते. आयुष्य
वेदाकडे नेते, प्रारब्ध पुसून टाकते, अज्ञान भस्म करते, ज्ञान हृदयात भरते, चित्ताला चिन्मय करते, जीवनाला सुखमय करते. त्या गुरुला लाभतात हा ना. घराला प्रेम भगवान प्रेम त्याला करावं, साधूला, गुरुला, देवाला. बाकी भूताला गरज नाही. बंद करा ते पटन प्रेमाचे, तोडून फेका. रिकामी भनभन. वैराग्य जागृत असावं, विवेक तेवत असावा, श्रवण सतत असावं, ब्रह्मानुभूती भोगावी, देहस्थिती त्यागावी, वेदांताची स्थिती यावी आणि अज्ञानाची निवृत्ती व्हावी. साधूचा प्रसाद खावा, वेदाकडे सतत राहावं, ओवीचं ज्ञान घ्यावं आणि माऊलीचा प्रसाद, माऊलीचं सांगणं. माऊली कशा करता आले? त्यानं काय केलं? 16 वर्षात निघून गेले. इथं 60 संपली, बुद्धी नाटी. सिद्धपेठात का जाते? त्यांचा अनुग्रह होतो. तिथं चिंतन का करते? मोक्ष हातात देतात. त्याच्या जमिनीवर पाऊल का टाकते? हे पाप निघून जात. मग ते कळलं. यावेळी जात आलं नाही त्या कुचक्या बायामुळे सगळ्या. जाता आलं का सांगा? टाइमच नव्हता. नाही आलं चिंतन माऊली आता. चिंतन आळंदीत गेले आणि सिद्धपीठात गेले असं होत नाही. पण टाइम नव्हता. हरिपाठ 8:30 व्हायला, 1:30 व्हायला, दर्शन पुन्हा येणं 12 वाजायला. जावं तरी कुठं आता? सोडा, वृत्तीने सोडून द्यावं कर्माला. कधी सोडती कर्म वृत्ती? ती ज्ञानाकडे जाती, वेदात राहती, गुरुला पाहती, ध्येनात जाती, स्वरूपाला ओळखते, तिथंच जात थांबते. तेव्हा कर्मातून निघते, स्वरूपामध्ये थांबते. व कर्म बाजूला जात, मन अकर्मात येत आणि ते कर्मयोग होतो. कारण बुद्धीमध्ये तोच राहतो. तर विश्व नाही, जगत नाही, मोह नाही, व्यवहार नाही, वृत्ती नाही, वासना नाही, सगळा तोच होतो. की अनुभूती किती? कशाचं कर्म, कशाचा जन्म, कशाचा स्त्री, कशाचा पुरुष. उंच जा, उंच राहायला शिका आयुष्यात. अनुभूती होगा, देहाला त्यागा, जगाला सोडा, सोडा याला. तिथे कमी बनबन ताप देते. ते संबंध दुःख आहे, याचा विचार सुख आहे, याचा बात मोक्ष आहे. याचा संबंध टाकणं म्हणजे संबंध हरीचा होतोय. संबंध टाकावा लागतो ज्ञानानं, याला बात करावं लागतं मोक्षानं, याच्यात मृत्यूला बाहेर काढावं लागतं वैराग्यानं, त्याला शून्य करावं लागतं बोधानं, त्याला बाधित करावं लागतं वेदानं. याचा संबंध संपला तो राम झाला. साष्टांग दंडवत माऊली. वाचले कळाले. काय कळालं का? कोणाकडे नसते संसारातच प्यार वाटत. सारखं सतत चिंता असावी, हे संबंध जावा, ब्रह्मानुभव यावा, वृत्तीनं ह्याला सोडावं, वृत्तीनं जगताला काढावं मनात. तिनं खोट्याला सोडावंच, तिनं बोधात रमावच, तिनं ओवीला धरावच, तिनं ज्ञानासह जगावच, तिनं बोधात थांबावच, तिनं गुरुला बघावच, तिनं मोक्षाचा भोग घ्यावाच. सांगा बरं कोणत्या भागवताच्या स्कंदात लिहिले? त्याला सांगा. अहो पल्लेवाड बोल, प्रेरणा, प्रीती, नाही माऊली, पसारा कुठेच सांगितलं नाही मी. कुठंच नाही माऊली. फक्त झाडाखाली हिंडणाऱ्या कुठंच नाही माऊली. नाही कुठंच नाही. फक्त आपल्या पाठात आहे माऊली. असे शब्दच नाहीत माऊली. ब्रह्मानुभव यावा असं कोणी म्हणतच नाही. ब्रह्मानुभव यावा, खोट्याला सोडावं, खरंच आपल्या पदावर आपण रमावं, ओवीला धरावं, ज्ञानासोबत जगावं, गुरुलाच पाहावं आणि मोक्षाचाच भोग घ्यावा. हे शब्दच कुठंच ऐकायला मिळत नाहीत माऊली. अलौकिक शब्द येतात तुमच्या मुखातून. देते ना आदिशक्ती सरस्वती बरी बसली कप देते. म्हणून बासर का आवडतं? त्याचं कारण ते एकमेव अनुष्ठान का करतो. बासरला अनुष्ठान का होतं? आम्ही हमेशा बोलतो बासर. काल बोललो बरे पण सोडायचं नाही म्हणलं. बासर कधीच नाही टाकायचं. सतत 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 जायचं.
अगदी माऊली. जवळच्या लोकांना अक्कल नाही, लांबच्या लोकांना अक्कल आहे की अगदी. नाही? हो माऊली. जिभेच्या अग्रभागावर सरस्वती नसती माऊली, खरंच. आणि तुम्ही किती तिचं हे करता, तप करता, तेवढं अनुष्ठान करता, म्हणून ही शक्ती येते तुमच्या वाणीमध्ये. उगाच येते का माऊली? तप केल्याशिवाय खरंच काही मिळत नसतं. आणि जाती पाहिजे. म्हणले तर सुट्टी बोलवती ना. आम्ही हो जातो माऊली, म्हणले तर तीच बोलावून सुट्टी येऊन ती ये माझ्यापाशी. खरंच तीच बोलावून घेते. खरंच बोलावून घेते माऊली. आमच्यासाठी बोलावून घेते माऊली, खरंच. आणि खातो मेवा आम्हीच. नाही, सगळं आम्हाला. नाही, तसं काही नाही. पण श्वास आहे तर परमार्थासाठी वेचावेत, धन आहे तर दान करावं, मन आहे तर रामाकडे जावं आणि हृदय पावन व्हावं. पवित्र खरंय व्हावं. माऊली, खरंच. तर पवित्र पवित्र जितका तिळवर डाग नसावा, केवळ बोध मध्ये असावा, केवळ वेदाने तर राहावं, केवळ गीत नाही तर जावं, केवळ मनानं भगवंत व्हावं. बाकी सर्व अनमोल सुटावं. शब्द. खरंच. अनमोलच आहे. हे आयुष्य पुन्हा आहे का? नाही माऊली. नाही. नाही माऊली, आता पुन्हा खूपच याच आयुष्यात पूर्ण व्हायचं आता. तो सांभाळतो, तो सोबत आहे, त्याची भेट नाहीये, जगत वृत्तीतून निघत नाहीये, विकार संपत नाहीये, अज्ञान टाकता येत नाहीये. भगवंताला विचारावं, देवा काय करू आता? सांग ना तू, काय करू? मोह संपन, वृत्ती देहाला टाकन, अनुवाद होईन, बोध मनात राहीन, मी कोण मला कळन, आत्मच अनुसंधान होईन. काय करू मी देवा? मदत कर, साथ दे. तू सगळ्याला सगळं देतो, तू मला वेद दे, तुझं ज्ञान दे, तुझं प्रेम दे, तुझा संबंध दे, तुझं ऐक्य दे, तुझी अनुभूती दे, तुझी ओळख दे. रामा मला हेच दे. साष्टांग दंडवत माऊली, खरंच हेच मागावं. हेच पाहिजे माही. जय हरी. हेच पाहिजे. मी तुझी, तू माझा आहेस. त्याला उत्पन्न करणारा तू आहेस, निमित्त माय बाप आहेत, पण तू करता धरता तू आहेस. मग तू तयार केलं तर तू जवळ घे ना. तू ढकलून दिलं मी कुठे जाऊ? तुझा अनुभव न आल्यावर जगाचा अनुभव का मी घेऊ? देहाच्या संबंधाला मी का पाहू? खोट्याकडे कमी राहू का राहू? सांग ना हरी. काय की केशव माधव कोण आहेस ते ऐक. 56 नाव घेऊन पुढे येतोस, तुला नावच नाही. त्याला मी धरलंय. पण त्रुटी आहे, कुठे संशय आहे, कुठे काही कमतरता आहे, ते कमी कर. तुला ओळखलं देवा, तू माझ्या जवळ आहेस, लांब नाहीस. तू विश्व बनलास, तू विश्वातून अलग नाहीस. तू देह बनलास, आत्म्या वाचून देह नाही. तू जगत रूप बनलास, व्यापक रूपानं ब्रह्म झालास. तुझ्या सत्तेवर जगत जीव आहे. मग तुझी सत्ता जर माहित नाही तर जन्मून काय फायदा? या वाणीचा काय फायदा आहे? या मनाचा काय फायदा? या देहाचा काय फायदा आहे? जर तुला मी ओळखलं नाही तर. साष्टांग सद्गुरू माऊली, खरंच काहीच फायदा नाही तुला. नाही काहीच फायदा नाही. जन्म तू दिलास, कर्म मी भोगलं, प्रारब्ध माझं संपलं. आता पुढचं प्रारब्ध संचित क्रियमान सगळं जाऊन भस्म कर. विठ्ठला सांगते तुला, तुझ्यापाशी यायचंय मला. न प्रारब्ध, न संचित, न क्रियमान, सगळं भस्म कर. कारण ज्ञानाने भस्म होत तू सांगितलेस, गीतेतून तूच बोललास. बोध तू दिलास,
आधार तूच बनलास, त्याच्यावर हा आधारित ठरलं, त्याचा मी बाधित केला. त्याची ओळख संपली, तुझी ओळख झाली, वृत्ती तुझ्या आत आली, तिला पुन्हा देहाकडे नेऊ नकोस. हे तुझं काम आहे. ईश्वर कृपा. तुझं काम आहे विठ्ठला. तुझ्या सोबत मला राहायचे, वृत्तीला तुझ्यामध्ये एक करायचे, ह्या जडाला टाकायचे आणि तुझ्या संबंधामध्ये जगायचे. कारण तुझा संबंध म्हणजे बोध आहे, तुझं ऐक्य म्हणजे मोक्ष आहे, तुझं अनुभूती म्हणजे स्वानंद आहे. साष्टांग दंडवत माऊली. माऊली साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. साष्टांग कोटी कोटी प्रणाम. माई काय शब्द यायलेत बापरे, खूप सुंदर शब्द यायलेत बाप. हे आयुष्य पुन्हा नाही. प्रत्येक श्वासाचं सार्थक व्हावं, त्याचं सोनं व्हावं, विकाराला संपवावं आणि अज्ञानाला टाकावं. जगत वृत्तीतून निघून जावं, मोह संपावा, अनुवाद यावा आणि मी कोण कळावं, आत्मानुसंधान व्हावं. भगवंता मला वेद दे, तुझं ज्ञान दे, तुझंच प्रेम दे, संबंध तुझाच दे आणि ऐक्य तुझंच दे. हे राम मला हेच दे. तू माझा आहे आणि मी तुझी आहे. निमित्त फक्त मायबाप आहे, पण माझा उत्पन्न करता, या उपाधीचा उत्पन्न करता तूच आहेस. तूच करता धरता आहेस. मग तूच मला जवळ घे. मी कुठं जाणार? जगाचा अनुभव नको, त्या जगाचा संबंध मी का पाहू? खोट्याला मी का धरू? तुला अनेक नाम आहेत, पण तू जी अनाम आहेस, तुला नावच नाही, त्याला मी धरले. माझा संशय दूर कर, माझी त्रुटी बंद कर. तू मला जवळ घे. त्या विश्वातून तू अलग नाहीस. हे विश्व जरी झालं, ते विश्वातून तू अलग नाहीस. हे देह असला तरी आत्म्या वाचून तो अलग नाही. व्यापक रूपानं ब्रह्मांडात तूच आहेस. तुझ्या सत्ते वाचून काहीच नाही. तू मला जन्म दिलास, कर्म मी भोगलं, प्रारब्ध संपलं. बाकीचं क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म सगळं भस्म कर आणि मला तुझ्या जवळ घे. कर्म ज्ञानानं भस्म कर. बोध गुरु होऊन तूच मला दिलास, तूच मला आधार झालास आणि आधार अधिष्ठानावर अध्यस्त जे होतं ते बाधित केलं, जे आधारित होतं ते बाधित झालं. कारण तुझी ओळख झाली, वृत्ती तुझ्या आत आली. आता पुन्हा त्या वृत्तीला देहाकडे येऊ देऊ नकोस. ही तुझी कृपा आहे, यालाच ईश्वर कृपा म्हणतात. तुझ्या कृपेशिवाय वृत्ती तुझ्यातून अलग होऊ शकत नाही. हे तुझं कार्य आहे, हे तू कर. मला तुझ्यात एक कर, वृत्तीला तुझ्यात एक कर आणि जडाला टाकून तुझ्यामध्ये एक होऊ दे. हा संवाद, हा वेद, हा बोध आहे. हे ऐक्य म्हणजे मोक्ष आहे आणि ही अनुभूती म्हणजे स्वानंद आहे. ही अनुभूती म्हणजे स्वानंद आहे. तुझा संबंध म्हणजे तुझा बोध आहे, तुझं ऐक्य म्हणजे तुझा मोक्ष आहे आणि तुझा अनुभव म्हणजे स्वानंद आहे. साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली. खूप छान, चमत्कार आहे माऊली. असा बोलून जाणं वेगळं, ते सगळं अलीकडचं आहे बेटा. आणि उत्तम शेवट टोक आहे. ज्या ठिकाणी हरीचा रंग बुद्धीमध्ये येतो, बुद्धी हरीच्या रंगात रंगून जाते. अगदी माऊली, बुद्धी राहतच नाही ना माऊली, राहतच नाही. ती खोट्याचा बादच होणार आहे शेवटी. खोटं कसं टिकणार आहे खऱ्यासमोर? आणि एवढं सद्गुरुनाथ आमच्या समोर एवढा बोध घेऊन आल्यावर कसं राहील खोटं सांगा बरं? एवढा बोध, एवढी अनुभूती कधीच ऐकायला मिळणार नाही. ओवीतली अनुभूती आहे माऊली. प्रत्येक ओवीमध्ये जे माऊलीनं द्यायचं होतं तीही अनुभूती द्यायची होती आणि ती फक्त संतांच्या मुखातूनच कळते माऊली. एवढ्या ओव्या झाल्या तरी कळाल्या नाही, पण तुमची कोटी जेव्हा झाली ना त्याच्यावर, तुमच्या कोट्यामधूनच ते आम्हाला कळालं. मग नाही ते कळत नाही. धन्य झाले आज रात. सगळं दिलं ना आज मला, त्यांना माझ्या भगवंतानं सगळं दिलं. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा चीन गेला, अनंत जन्मीचा चीन गेला. मज वाटत्यासे
आलिंगन द्यावे मग वाटत्यासे आलिंगन द्यावे कदा न सोडावे शरण त्यांचे कदा न सोडावे शरण त्यांचे माझ वाटत्यासे आलिंगन द्यावे. सर्वकाशेसाठी पंथे हाती धरली पाठी ते कार्य करायला माहित. वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास ते असो रूपस विश्व जेणे ते असो रूपस विश्व जेणे म्हणून ज्ञानबराच्या माध्यमातून सगळ्या जीवाला जाग करतात. आणि ह्या ओवीतून एक सुंदर एक छान तुम्हाला समजून देतात की जे तुम्हाला आतापर्यंत माहित नाही, कळालेलं नाही, ते काय सांगतात ते ऐका. वेद जेने सुभास, भास म्हणजे बोलणे, ज्याच्या शक्तीनं ज्याच्या सत्तेनं वेद पण बोलू लागले. सुभास, ज्याच्या सत्तेनं वेदाला बोलता आलं ते माझे गुरु परब्रह्म चैतन्य परब्रह्म आहेत. त्यांच्या शक्तीनं वेद बोलू लागले. बापरे किती छान. हो माता पुढे सुख जेणे सोल्लास, सुखाला पण उल्हास येतो ते माझ्या गुरुची सत्ता आहे, शक्ती आहे. ते सुख पण उल्हासित होतं ते माझ्या गुरुमुळे. असे गुरु मिळाले बेटा की जे ब्रह्मचिंतन वाचून थोबाड सोडून देत. फक्त वेद आणि मोक्ष, अभेद भक्ती आणि जीवाला मुक्ती. बटरम बटरम सटरम खटपसर ऐकायची सवय. वेद झेपत नाही, अनुवाद करता येत नाही, कधी ऐकलंच नाही, वाणी चालत नाही, संसारात हालते टका 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 टका. इथं हालते का? चांगलं हालते का इथं? नाही माऊली नाही. आपली चूक आपल्याला कळत नाही, चूक कबूल करत नाही माणूस. दगड असते दगड, नाही माऊली, अहंकाराचा दगड आहे. आम्हाला चुकतंय ते कळतंय, चुकतंय ते कळतंय माऊली आम्हाला. धन्यवाद, खरं धन्यवाद मनापासून. कमीत कमी चूक तर कळायली, बाकीचं कळायचं तो कळत. आपल्याला हे कळत नाही, परमार्थात मन थांबत नाही, अनुभूतीच भक्त येत नाही, देहस्थिती संपत नाही, वैराग्य झेपत नाही, विवेक तर येतच नाही, मन शांत होतच नाही. ही आमच्या चुका आहे सगळ्या. बुद्धीला दम नाही वाचायला. हो माऊली, खरंय माऊली. अवघड आहे. इतकं सांगून मी आपला पुरावा मान्य करत नाही. मी हे असं रूपस विश्व जेणे, हे असं रूपस विश्वाला रूप त्यांच्यामुळे आले, विश्वाला आकार त्याच्यामुळे झाला. विश्व त्याच बनले, विश्वात तोच आहे, विश्व नाहीच आहे हे माऊली सांगते. ते काय अधिकार आहे माऊलीचा, काय शब्द आहे अनमोल आहे, काय ओवी सुंदर आहे आणि मन बंदर आहे. कळतं का काहीतरी? नाही माऊली, सांगा बरं. माऊली खरंच नाही, खरंच कळत नाही. नाही कळत. काय शब्द आहेत खरंच. सुद्धा आता एक पारण नाही 10-15 वर्ष सोडून दिला आम्ही, चिंतन सुटले. तो बोट फिरून कटाळ. तुम्हाला नाही आला, आम्हाला. तुम्हाला कसं येईल बोट फिरवायचं कटाळ? गरीबी तेलदार बी तेच नाही. ओवीचा बोध बुद्धीमध्ये थांबावाच, बुद्धी ब्रह्म व्हावीच, अलौकिक शक्ती यावीच, अविद्या जावीच आणि गुरुचा बोध मनात नाचावाच, हृदय हसावच आणि शब्दातून मन बाहेर यावंच. हरिपाशी ते न राहावं, शब्दातून मन बाहेर यावं वेदाच्या,
आणि हरिपाशी राहावं, हरी व्हावं, त्याला ज्ञानी म्हणावं, ज्ञानी. साष्टांग दंडवत माऊली, खरंच. दिल्ली बहुत दूर आहे, खूप माऊली. दूर आहे. अनुभूती नाही तर काहीच नाही, श्रवण नाही तर काहीच नाही, बोध नाही तर काहीच नाही. जन्मलीन मिली. काय केलं? केलं काय? काहीच नाही. संसार, भाजी, चमचे, वाट्या, याचा वट्टा, कुठे धूळ आहे का बघती बाई, वाकू वाकू बघती, कुठं कुठं आत नाही बघ ना. किती जन्म घेतलेस, किती वासना आहेत तुला, किती लेकर झाले, किती कर्म केले, किती संच साठले, ते बघ की. धुळीला बघती पुसती, हाड तुटल्यावर बी वाग माय. तू गेला कोण पुसल या बाईचं घर? सांगा पडल्यावर. कोण पुसत नाही माऊली. ती बाई मेल्यावर तिचं घर कोण पुसल? तसंच राहतं. करून बघती मग, तिला वासना म्हणतात. सगळं लक्ष त्या घरात आणि दारात धुळीतच त्याच्यात. प्रपंचच वरवर करावा, परमार्थार्थी करावा, स्वरूपाला धारण करावं, अविद्येचं हरण करावं, ज्ञानाचं वर्ण हातात यावं, लक्ष लक्षित व्हावं, संतांच्या संगतीत जीवन जावं, त्याला जगणं म्हणावं. मेलेलं बरं, काही कळा ना, जन्मात काही मिळे ना, धूळ बघती घरातली. माऊली किती छान. काय हो मग म्हटलं बाई, ज्या बायाला स्वच्छता पागल ना होते त्या बाया होत, त्यांची वासना राहती, त्या घरी जातात आणि पुन्हा घराला बघतात. घर पुसलं का माझं, कोणी घर माझं पुसलं का, कपाट नीट केलं का, वरून बघते ती बाई. विठ्ठल येऊन इथून बघते की नाही? हो माऊली. घाणेरडी बुद्धी. वरच्यावर कमी व्हावं, अधोगती संपावी, बुद्धी स्वच्छ आणि पवित्र बनावी. करा म्हणा. आम्ही काय धुळीवर बसतो काय? आमच्याकडे काय माती डिगत का काय? येऊन बघा बरं माती कधी. आती नाही, आती केल्यावर लक्ष्मी राहत नाही, हे लिहून ठेवा. महाकडे कुठले लक्ष्मी टिकत नाही. छप्पन उदर आहे माझ्यापाशी, या सांगते तुम्हाला. गावातले परभणीचे समजून घेऊन गेला काय? अति पागल बाया, गेल्या बाया. माऊली गुरु साक्षात, खरंच आहे माऊली, गुरु साक्षात परब्रह्म आहे माऊली, खरंच आहे. गुरु शिवाय वेद बोलत नाहीत, गुरु शिवाय काहीच चालत नाही. बापरे, या खरंच या ओवीतून माऊलीने सगळ्या विश्वातले जीव जागे केले. श्री गुरु जे परब्रह्म आहेत त्यांच्या शक्तीनं, त्यांच्या सत्तेनं वेद बोलतात. म्हणजे सुभाष गुरु परब्रह्म आहेत, ते बोलू लागले की सुखाला सुद्धा उल्हास येतो. हे आमचे ब्रह्मसत्रात अनुभवले माऊली. काय सुखाला उल्हास येतो? ते ब्रह्मचिंतन देतात, वेदाला हृदयात भरतात, अभेदाची भक्ती आणि जीवाला मुक्ती. विश्वाला रूप त्यांच्यामुळे आहे, विश्वाचा आकार त्यांच्याच मुळे आहे. नवे नवे विश्वातच तेच आहेत, विश्व नाहीच आहे. विश्वाला आधारही तेच आहे, विश्वाचे कुठे विसर विसर होत नाही. जर तुम्हाला तुमच्या प्रगत माझ्या जीव तगमग व्हायला, नाम रूपा, नाम आणि रूप हे सगळं त्याच्याशी एक रूप आहे. तिसरं तवा बी नाही, त्याच्या आधी बी नाही. नाम रूपात तोच आहे. नाम रूप कुठे आहे? विचारसागर मध्ये चला तुम्हाला, मग सांगते काय. हो, आणि प्रेरणा, प्रत्येक मेंबरचे पैसे भरायचे आता, सोडणार नाही तुम्हाला. हो माऊली. असो रूप असो, विश्व जेणे हे विश्वाला रूप जे दिलं तर माझ्या गुरुमुळे, माझ्या शक्तीला चिन्मय शक्ती आहे. माझे गुरु चिन्मय आहे, चैतन्य आहे, आधार आहे, एक आहे. हे असो रूप असो विश्व जेणे. म्हणून ज्ञानोबा भगवंत म्हणतात, हे जे रूप आहे जगाला, देहाला, जीवाला, पशुला, पक्षाला, वृक्षाला रूप आहे ना. हो, पशुला, पक्षाला, देहाला, घराला, डोंगराला, दगडाला, मातीला, सगळ्याला आकार आहे. तर माझ्या
त्या चिन्मय शक्तीला. माझे गुरु चिन्मय आहेत. ते देह दिसून देहात नाहीत ते. मग देहाचा बाद गुणात्म स्वरूपामध्ये त्यांना बुद्धीला पोहोचवलेले. बुद्धीने वेदाचं ज्ञान वेचलेले. ती बुद्धी परब्रह्म झालेली आहे. तिने संतांची संगती केलेली आहे. तिला श्रवण भक्ती घडलेली आहे. ती मुक्त झालेली आहे. ती रामापाशी थांबलेली आहे. ती देहातून अलग आहे. ते माझे चिन्मय गुरु येत. त्याच्यामुळे जगाला रूप आलेले आहे. ते जर नाही तर विश्वाला आकार पण नाही. ते जर नाही तर विश्व प्रगट बी नाही. आणि ते जर कळाले तर विश्व सत्य वाटत नाही, असे आमचे माऊली बोलतात. किती छान. खूप सुंदर आहे बेटा, लई छान आहे. काय सांगावं, काय भाग्य ज्ञानेश्वरी कळायले आपल्याला. हे असं रूप सविश्व जेणे ओवी कळावी. बायका केळ वाटायचं कळते, दूध वाटायचं कळतं. पुण्यच आहे, अधिकार नाहीये. हे कळाल्यावर दूध आणि केळ काय लागत नाही. ज्ञानाचा मेळ बसतो. बसतो काय मेळ ज्ञानाचा? हो माऊली. बसतो हो माऊली. माऊली. ज्ञानाचा आरती माऊली. माती आईच असं चाललं. मला एकच कळतं की देह पडायच्या आधी त्याची भेट व्हावी. प्रारब्ध संपायच्या आधी जीवन मुक्ती भोगावी. एवढंच त्याला मागावं विठ्ठलाला. निवेदन दाखवताना ते, हार घालताना ते, त्याला पाहताना तेच, त्याला गंध लावताना तेच. ए विठ्ठला तुला गंध लावते. तुम्ही दोन नाही बर का. मी लावलं समजू नको, तुला लावलं असं म्हणू नको. कारण लावणं हा व्यवहार आहे. तो दिसतो तो आकार आहे. तू तर निराकार आहे. लावणं संपलं, तू प्रगटला. कुणी लावलं नाही. लावलं बी नाही, तू बी नाही, मी बी नाही, गंध बी नाही. ज्ञानाचा सुगंध आहे हरी. बापरे, किती सुंदर सांगितलं माऊली. बापरे. राम राम. खूप मस्त माऊली. जय राम बोला. श्री राम जय राम बोला. नसे मग काहीच चिंता देवाला. नसे मग काहीच चिंता देवाला. राम नाम गुण प्राणी रंगता. स्वात्म सुखाचा अनुभव घेता. राम नाम गुण प्राणी रंगता. स्वात्म सुखाचा अनुभव घेता. केले ते फळाला नसे मग काहीच चिंता जीवाला. नसे मग काहीच चिंता जीवाला. श्रीराम जय राम बोला. श्रीराम जय राम बोला. नसे मग काहीच चिंता जीवाला. नसे मग काहीच चिंता जीवाला. अगदी काही खरं चिंता माऊली. नाही माऊली. काही चिंता नाही. असं आहे सगळं माऊली. तो सर्वोपकारी समर्थ. तो सर्वोपकारी समर्थ. जगाचा उपकार करण्यात, सगळ्या जगाला उपकार करणारा, जीवाचा उद्धार करणारा माझा सद्गुरुनाथ आहेत. सगळ्या उपकार करतात. ते समर्थ आहेत. त्यांना शक्ती आहे. काही पण शक्ती आहे त्यांच्यापाशी. हे लक्षात घ्या जरा. जागे ठेवा. हे बेजा सर्व उपकारी समर्थ त्याच्यासारखा जगात विकून नाही.
आपल्याला गुरुचं वैभव, गुरुची शक्ती कळतच नाही. खरंच कळत नाही बाप्पा. काय काय सांगितले खरंच माऊलीने सांगावं गुरुचं वैभव. कोणी खरंच सांगू आहे. शकत नाही, जाणू शकत नाही माऊली. खरंच जगात सगळ्यावर सगळ्यांना उपकार करणारा असा व्यक्ती, अशी शक्ती जगात बी नाही. तेवढे समर्थ ते सगळ्याला उपकार करणारे, सगळ्याचं दुःख काढणारे, सगळ्याचा भेद संपवणारे, जीवाला शिव करणारे, भगवंताला प्रगट करणारे माझे गुरु असे कुठंच नाही. असं कुणीच करू शकत नाही. सर्व उपकारी समर्थ असं जगात बी कोणी नाही. देव पण नाही. हो माऊली. नाही मग ते तर देवाची शक्तीच नाही. नाही नाही, देवाला शक्तीच नाही ती मुक्त करण्याची. ते फक्त पापन पुण्य देते, बाकी काय देणार आहे? दुसरं काय करते कधी काहीच नाही. कर्माचं फळ देणार बस. कुणाला वरी घ्यायचं, कुणाला गरबात टाकायचं, कुणाला गवा बिमार द्यायची, कुणाला काय, ते सगळं त्याच्यापाशी जगाचं खाते. आणि संतापाशी जगच नाही. कळतच नाही तुम्हाला लोकांना. संताला बजाव कुणाला बजावं. हो माऊली कळतात. तुमच्या पुढे आमचा देव आधी सद्गुरू होता, मग मंदिरातला होता, आणि अजून बी तेच आहे. आधी संताला सोडलंच नाही आणि मग देव. आधी पाठ, एका आषाढी असो का वारी असो का दिवाळी असो, आधी संताचं दर्शन. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. जोडलं त्यांना देवाला, देव कळून दिला. कमी कमी भनभन. तुम्हाला काय संत अभंग माहित नाही, श्रवण भक्ती नाही, अध्ययन नाही, असा जन्म गेला, पाण्यात गेला, संसार पुढे आला. खरंय मग. खरंच काहीच नाही, अध्ययन नाही, भजन नाही, कोणतंच माहित नाही, अभंग माहित नाही, काहीच काय नाही. अभंग म्हणतो, का अध्ययन करतो, का आपण काय करतो. मला माहितीये का काल काय बोलले बाया मला, ते तुमच्या बायाला पाऊली पण खेळतात. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ, सगळ्या जगाला उपकार करणारे म्हणजे सद्गुरु निवृत्तीनाथ. एवढे बलवान आहेत, सगळ्या जगाला उपकार करणारे समर्थ आहेत. ते माझे गुरु येतं, ते माझ्या आत आहेत, ते मला ओवी सांगायले. मी ओवी लिहायलो, जगाचं कल्याण व्हायलं, अज्ञान बाजूला जायलं, आणि जीव ब्रह्म व्हायला, हे मी करायलो. माझ्या गुरुचा उपकार आहे, माझं नाही. साष्टांग सद्गुरु माऊली, गुरुचेच उपकार आहेत. गुरुच करायला खरे माऊली. साष्टांग असे सद्गुरुनाथ आम्हाला भेटले माऊली, आमच्या जीवनाचं कल्याण झालं. खरंच काय ते गुरु साक्षात परब्रह्म. हो माऊली. माऊली बोलायले, मी कोण, माझ्या अवकात तरी का बोलायची ही प्रेरणा नाही माऊली. 10 ठिकाणी चाक पंक्चर गाडी आमच्या आयुष्याची. 10 ठिकाणी चाक तुटले, 10 ठिकाणी खड्डे पडले आमच्या आयुष्यात. आणि आम्ही बोलतो का नाही रे बाबा, माझ्या गुरुचा वैभव. असं म्हणू नका, काही असं म्हणू नका. तसंच आहे. निवृत्तीनाथ माझे गुरु असे राहतात, असे मजही आत, ते माझ्या आत येऊन बसलेत. राहतात असे मजही आत, त्रिगोणीया, ते माझ्या गुरु रूपानं आत आलेत, आणि ते आत त्यानं सांगायलेत, आणि मी बाहेर लिहायलो. ज्ञानेश्वरी बनली, सद्गुरु आले, समर्थ झाले, वेद आला, जगताचा वाद केला, जीव ब्रह्म झाला. जीव होईमुळं ब्रह्म झाला. रामकृष्ण हरिताई. साष्टांग सद्गुरु माऊली. माझ्या आत गुरु आले आणि मी बाहेर राहिलो. किती ऐक्यता बघा ताई. काय सुंदर आहे. रहाट ती, ऐका ऐका. रहाट असे मजही आत, माझ्या आत ते ना आले. रिगोनिया येऊन बसले, ते थांबले. रिगोनिया असं ना आता असावं साधकाचं आणि गुरुचं. होत आहे. त्या संतानं त्या साधकाला सोडूच नाही, त्यांच्या सोबतच राहावं. सांगा बरं, सोबत राहा म्हणजे कसं? चला बोला, येतं का उत्तर? माती येत नाही. त्यांनी सांगितले, पूर्ण सांगितलेलं श्रवण ध्यास घ्यावा, चिंतन मनन श्रवण करावं ताई, म्हणजे सेवा झाली गुरुची. थांबा जरा, मध्ये बोला का.
त्या गुरुचा वेदाचा बोध हे ओवीच्या साह्यानं शब्दाच्या रूपानं तो बोध रूपानं माझ्या आत आले. तर बोध हा वेदाचा आहे, ज्ञान हे वेदाचं आहे, त्यांचं रूप हे रूप आहे, ते व्यापक हे त्यांचं रूप आहे. हे त्यांना आतून बोलले कारण ते व्यापक झाले, व्यापकातून ते बोलायले कारण त्या माझ्या आत आले. निवृत्तीनाथ माझे गुरु झाले, ते रहाटून या ते तसं वर्तन केलं त्यांना. ते परब्रह्माचा अवतार आहेत आणि ते माझ्या आत येऊन बसले कारण त्यांना जगाचं कल्याण करायचं होतं. ओळीमध्ये बोध द्यायचा होता, माझ्या निमित्ताने जगाला उद्धार करायचा होता. प्रत्येक जीवाला त्या सुखमय स्थिती करायची होती आणि जीवाचं दुःख कायमचं बंद करायचं होतं. अज्ञानाला संपवायचं होतं, ज्ञानाला चित्तात भरायचं होतं आणि हृदयाला आराम करायचं होतं. म्हणून माझ्या गुरुनं हे करून मला सांगितलं. आत येऊन बसले, बोध रूपानं आले आणि माझ्याशी एक झाले. जगाला ज्ञान दिलं, ओवी प्रगट झाली, जीव मुक्त झाले, जगाचा बाद झाला, अंतःकरण राम झालं. हे संतानं केलं, माझ्या गुरुनं केलं, माझ्या गुरुनं केलं. किती बोलले शब्दावर विचार करा. छान श्वास देत. खरंच आहे माऊली, काय बोलायलेत माऊली. आणि त्यांच्या गुरुचं वैभव, बापरे, ते आपल्या आतच आहेत खरंच आणि आम्ही बाहेर. किती मूर्ख, खरंच लांब नाही. गुरुलिंगच आहेत ना, आत्मलिंग म्हणजेच गुरुलिंग. ते गुनिया मजा तर हाटत ज्ञानाच्या यावर करायले. माझ्या शब्दामध्ये ते बोध भरायले, मला ओवी सुचायली आणि ती मी लिहायली, त्यातून सांगायले. जगाचं कल्याण व्हायलं, वेद शब्दात आला, ओवी सुंदर झाली, बद्धता गेली, मुक्तता आली आणि ही जीवाला त्या शिवाची भेट झाली. हे ओवीनं केली, हे माझ्या गुरुनं सांगितलं. हे ओवीत आलं आणि जगत ब्रह्म झालं. हे कळावं मग, इतकं कळावं. याच्याशिवाय काय आयुष्य काय आपल्याला खरंय. पाण्याचा बुडबुडायचं काय खरंय हे आपल्याला बोधामध्ये आपण रामरूप होतं, संपलं, जन्माचं सार्थक झालं, बुद्धी ब्रह्म झाली, देहाची निवृत्ती केली, अज्ञानाचं पाणी झालं, मन राम झालं. हे कळावं. संसार कमी कळावा, अति परमार्थ कळावा, अतिसत्संग व्हावा, अतिश्रवण करावं. काल कुंडली हर विठ्ठल ऐका, माझा पाठ झालाय. काल त्यांचा फोन आला तर 9 लाख